उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तत्पूर्वीच दाखल झाले तर देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत आशिष शेलार हे सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। दादरच्या चैत्यभूमीवरची ही दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। राज्यभरातील सर्व राजकीय नेते चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता या ठिकाणी दादरच्या चैत्यभूमीवरती दाखल झालेत। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134वी जयंती आणि या जयंतीच्या निमित्ताने आज मुंबईतील दादरच्या चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते। हे दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी दाखल झाल्यात, सोबतच मंत्री आशिष शेलार, सोबतच मंत्री संजय शिरसाट हे सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतात। दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। समवेत संजय शिरसाट आणि संजय राठोड हे सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतात। आशिष शेलार हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा दाखल झाले। तत्पूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा या ठिकाणी त्यांनी उपस्थिती लावली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं आहे, पुष्पांजली अर्पण करण्यात आलेली आहे आणि आता हे दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे। पाळण्याची वेळ आहे, भीमवचने पाळण्याची वेळ आहे। वाद आपुले टाळण्याची वेळ आहे, भीमवचने पाळण्याची वेळ आहे, भीमवचने पाळण्याची वेळ आहे। रोज भेटे दो तया जय भीम वदतो, रोज भेटे दो तया जय भीम वदतो। आतले मन, आतले मन, आतले मन चाळण्याची वेळ आहे, आतले मन चाळण्याची वेळ आहे। वाद आपुले। महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय राज्यपाल महोदय CP राधाकृष्णन साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे। आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया। महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय राज्यपाल महोदय CP राधाकृष्णन साहेब यांचं इथे मनपूर्वक स्वागत करूया। महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय राज्यपाल CP राधाकृष्णन साहेब यांचं इथे मनपूर्वक स्वागत करते। महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक मॅडम यांचंही इथे मनपूर्वक स्वागत करते। हे दृश्य आपण पाहतोय। राज्यपाल welcome CP राधाकृष्णन हे सुद्धा आता चैत्यभूमीवरती दाखल झाले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार
मंत्री संजय भारतरत्न शिरसाट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समवेत मंत्री यांच्या आशिष शेलार, आता 34व्या राज्यपाल सी पी जयंतीनिमित्त राधाकृष्णन अभिवादन हे सुद्धा करण्यासाठी आपण इथे दादरच्या उपस्थित आहोत. चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यपाल अभिवादन श्री करण्यासाठी राधाकृष्णन दाखल साहेब, झाले आहेत. हे दृश्य सन्माननीय पाहतोय मुख्यमंत्री आज राज्यासह महाराष्ट्र देशभरातून राज्याचे डॉक्टर फडणवीस बाबासाहेब साहेब, आंबेडकर यांना उपमुख्यमंत्री अभिवादन करण्यात येते. आता त्या एकनाथ ठिकाणचे शिंदे दृश्य साहेब, पाहतोय सर्व सन्माननीय राजकीय नेते आता उपमुख्यमंत्री दादरच्या महाराष्ट्र राज्याचे चैत्यभूमीवर दादा दाखल पवार झाले आहेत. साहेब, संजय तसंच शिरसाट, सभापती संजय विधान राठोड, परिषद आशिष रामशिंदे शेलार साहेब, यांच्यासह अन्यही महत्वाचे सर्व राजकीय नेते उपस्थित आहेत. हे दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजवरती दादरच्या चैत्यभूमीवरची ही दृश्य आहेत. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्या ठिकाणी दाखल झाले. चैत्यभूमी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सर्व मान्यवर अभिवादन करतील. तसंच सामुदायिक त्रिशरण पंचशील बुद्ध वंदना सन्माननीय प्रमुख अतिथी करतील आणि शासनाच्या वतीने चैत्यभूमी स्मारकावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी आता होत आहे. शासनाच्या वतीनं चैत्यभूमी स्मारकावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी आपण इथे पाहणार आहोत. सामुदायिक त्रिशरण पंचशील बुद्ध वंदना यावेळेला प्रमुख अतिथी करतील. मुंबईतील दादरच्या चैत्यभूमीवरची ही दृश्य आहेत. त्या ठिकाणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी पी राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आशिष शेलार, मंत्री संजय राठोड, माजी खासदार राहुल शेवाळे, मंत्री संजय राठोड हे त्या ठिकाणी आता दाखल झाले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येत आहे. सर्वात मोठ्या लोकशाही असल्या भारत देशाची राज्यघटना लिहिणारे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आज हे सर्व कार्यक्रम पाहतात. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती निमित्ताने आज राज्यासह देशभरात उत्साह पाहायला मिळतोय. पुन्हा एक महत्त्वपूर्ण सूचना आम्ही करते. पहिल्या 2 रांगा या आपल्या अधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत, तर कृपया आपली दुसरी व्यवस्था करण्यात येईल. पहिल्या 2 रांगा या आपल्या अधिकारी वर्गांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत. राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येत आहे, पुष्पांजली अर्पण करण्यात येत आहे. हे दृश्य आपण पाहतोय. मुंबईच्या दादरच्या चैत्यभूमीवरची ही दृश्य आहेत. त्या ठिकाणी मंत्री संजय शिरसाट हे सुद्धा उपस्थित आहेत. राज्यासह देशभरातून आज डॉक्टर बाबासाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आहेत आपले प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन साहेब, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसंच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवरून आपण हा कार्यक्रम थेट प्रसारित करत आहोत.
या निमित्तानं बृहन्मुंबई महानगरपालिकेने अनेक सोयीसुविधा या निमित्तानं आज उपलब्ध करून दिलेल्या आहेत. चैत्यभूमी, राजगृह आणि अन्य ठिकाणी अनुयायांसाठी विविध प्रकारच्या नागरी सेवा सुविधांचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे. चैत्यभूमी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक तसंच परिसरांचं नियंत्रण कक्ष, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, शौचालय आदी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी CCTV, चैत्यभूमीजवळ समुद्रात जीवरक्षक बोटी, अग्निशमन दलांचं पथकही तैनात करण्यात आलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत. त्याकरता बृहन्मुंबई महानगरपालिकेतील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी पुरेशा संख्येने नेमण्यात आलेले आहेत. महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून चैत्यभूमी परिसरातील उद्यानांचं सुशोभीकरणही करण्यात आलेलं आहे. आणीबाणीच्या प्रसंगी तत्काळ मदतीसाठी रुग्णवाहिका तैनात करण्यात आलेली आहे. आणि चैत्यभूमी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासह सभोवतालच्या कठड्यांना रंगरंगोटीही करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे स्तूपाची सजावटही विविध रंगांच्या फुलांनी करण्यात आलेली आहे. सामुदायिक त्रिशरण पंचशील बुद्धवंदना आता सुरू आहे. बुद्धं शरणं गच्छामि धर्मं शरणं मुंबईच्या दादरच्या चैत्यभूमीवरली ही दृश्य पाहतोय आपण. त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल CP राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार, त्यांच्या समवेत मंत्री संजय शिरसाट, मंत्री संजय राठोड हे सर्व नेते त्या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं आहे, आदरांजली वाहण्यात आली आहे. घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134वी जयंती आणि या जयंतीच्या निमित्ताने आज राज्यासह देशभरात उत्साह पाहायला मिळतोय. साता समुद्रापार सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे. आणि या ठिकाणचे आपण दृश्य पाहतोय. आता सर्व राजकीय नेते दादरच्या चैत्यभूमीवरती दाखल झाले आहेत. तत्पूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आहे, पुष्पांजली अर्पण करण्यात आली. आर्यारोग्य संपत्ति सब संपत्ति में वच अतो निपान संपत्ति मिलाते सभी सतु सामुदायिक त्रिशरण पंचशील बुद्धवंदना सर्व मान्यवरांनी इथे वंदना केलेली आहे. कार्यक्रमाला आता थोड्याच वेळात आपण सुरुवात करत आहोत. सन्माननीय राज्यपाल साहेब, मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब भीमज्योतीला अभिवादन करून मग प्रमुख समारंभस्थळी स्थानापन्न होते.
केबल काढून खालून टाकायला पाहिजे. हे दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजवरती. मुंबईतील दादरच्या चैत्यभूमीवरील ही दृश्य आहेत. त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस, राज्यपाल CP राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दाखल झाले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने ठिकठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येत आहे. राज्यासह देशभरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येत आहे. उपराजधानी नागपूरमधील दीक्षाभूमी असेल, त्यानंतर मुंबईतील दादरच्या चैत्यभूमीवर सुद्धा राजकीय नेत्यांनी आज सकाळपासूनच रांग लावलेली आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येते. सन्माननीय राज्यपाल महोदय, सर्व इतर मंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व इतर मंत्रिमंडळ आता भीमज्योती
अभिवादन करत आहे.